गडकरी हेच आहे. ज्याला भगवान गडाचा आशीर्वाद आहे तोच गडकरी. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला, पक्षामध्ये कार्यकर्त्याला आधार जर कोणाचा वाटत असेल तर तो मुखराजराव मुंडे तुमचा. भारतीय जनता पार्टीमध्ये जरी हिंदुत्वाचा विचार मांडत जरी असली तरी शेवटी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न ते सतत करत आलेले आहेत. आमचे आमदार पाशा पटेल इथं बसलेले आहेत. ते पण शेतकरी संघटनेचे कट्टर. आणि प्रवीण बर्दापूरकरजी तुमच्या विचाराचे अतिशय जवळ समाजवादी विचार. परंतु त्यांना सुद्धा या मार्गाला वळवण्याचं काम जर कुणी केलं असेल म्हणून तो चेहरा, ज्या चेहऱ्याची आपण सतत चर्चा करतोय की हा चेहरा सुद्धा सेक्युलर कसा निर्माण करता येईल हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजे ही व्यापक दृष्टी ही मला तुमच्यामध्ये नेहमीच बघायला मिळाली. दृष्टिकोन हा नेहमी व्यापक असावा. असं वाटता कामा नये की एका ठराविक मार्गाचं हा नेतृत्व करतोय असं वाटू नये. म्हणून तुम्ही आल्यापासून आशा पटेल लोकांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी ही केवळ हिंदुत्वाचा किंवा विशिष्ट वर्गाचा विचार करणारी नाहीये, ती हळूहळू ती व्यापक होत चाललेली आहे. मला वाटतं तुमचा हा विचार आणि या विचाराचा प्रभाव हा दिल्लीमध्ये अधिक तुम्ही पाडला पाहिजे. सध्या जे काही चाललंय तिथं ते काही तेवढं समाधानकारक नाही आहे. आणि म्हणून तुमच्या मनामध्ये सारखा परत यायचा जो विचार चाललाय तो काही बरोबर नाही. कारण परत येऊन सुद्धा इथं काही उपयोग नाही. म्हणून तुम्ही आता तिथं गेलेले आहात, तिथंच राहा. कारण तिथं तुमचा अधिक उपयोग होईल. कारण तिथल्या भारतीय म्हणजे अखिल भारतीय पातळीवरच्या भारतीय जनता पार्टीला हा तुमचा विचार राजनाथ सिंगच्या सोबत अधिक प्रभावीपणे तिथं मांडण्याची अधिक गरज आहे. हा माझा मित्रत्वाचा सल्ला. त्यामुळे बर्दापूरकर काही जरी सांगत असले तरी तुम्ही आता इकडे यायच्या विचारात अजिबात तुम्ही जाऊ नका. लोकांनी तुम्हाला एवढ्या अधिक मतांनी विश्वासाने निवडून दिले परत येण्यासाठी नाही. किमान सत्काराचे 4 चांगले शब्द तरी अजून आमच्या कानात राहू द्या. विनायकराव मेढ्यांना पश्चातापाचा प्रसंग आणू नका. एवढीच माझी आपल्याला सत्काराच्या निमित्ताने विनंती आहे. आणि म्हणून काही माणसं राष्ट्रीय पातळीवर अधिक प्रभावी दिसतात. आणि मराठवाड्यातला माणूस खरं म्हणजे आम्हाला केवढा तरी आनंद आहे. दुर्दैवानं खरं म्हणजे प्रमोद महाजन एक असं नाव होतं आमचं की आमच्या मराठवाड्यातले, आमच्या भागातले कुठल्या राजकीय विचार वेगळे असू शकतात, परंतु एक व्यासपीठ असं आहे की जिथं आम्ही सगळे राजकीय विचाराचे आमचे विचार बाजूला ठेवून कोण आम्ही कुण्या पक्षाचे आहोत हा विचार इथे नाही आहे. इथे एकच विचार आहे, आम्ही मराठवाड्याचे आहोत. आम्हाला सूत्रामध्ये एकत्रित बांधण्याची ताकद मराठवाडा या शब्दात आणि तोच एक विचार घेऊन आम्ही इथं आलेले आहोत. आणि म्हणून प्रमोद महाजन यांनी एक चमत्कार घडवला. मी एवढं म्हणेन एका शब्दात की देश पातळीवर जरी आमच्या मराठवाड्याचं नाव साऱ्या देशामध्ये एक मजबूत नेता म्हणून तो जो प्रभाव त्यांनी टाकला, ती उंची त्यांनी गाठली. कदाचित ती उंची आपल्याला गाठणं अवघड जाईल, परंतु लक्ष मात्र तेच असलं पाहिजे. आणि म्हणून ही मोठी जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. तेव्हा छोटा विचार करू नका, मोहामध्ये अडकू नका. महाराष्ट्रात उद्याच्या येणाऱ्या 6 महिन्यात फार चित्र बदलेल असं नाही. कारण तो इम्पॅक्ट 6 महिने असतो.
त्यामुळं इथं काही फार होईल असं नव्हे, ठीक आहे, प्रयत्न करणं काही हरकत नाही, परंतु आता इथं काही शक्यता मला दिसत नाही. म्हणून इकडे यायचा विचार तुम्ही ठेवू नका. गरज पडली तर आम्ही आहोत, तुम्हाला काय करणार. आम्ही लोकसभेचे सदस्य नाही, राज्यसभेचे सदस्य नाही, अजूनही विधानसभेचे सदस्य आहोत. त्यामुळं मतदाराचा अवमान नाही, काही अडचण नाही. कारण तुम्हाला कारण नसताना मीच त्या आशा पल्लवीत करणं हे मला तरी काही योग्य होतं. आणि म्हणून आपल्याला एक उत्तम संधी मिळालेली आहे. फार मोठ्या विश्वासाने बीडच्या नागरिकांनी आपल्याला मतदारांनी निवडून दिलेला आहे. एवढा मोठा संघर्ष करूनही मतांचा उच्चांक, गोपीनाथरावजी, हे तुमच्या कर्तृत्वाला जनतेने दिलेली साथ आहे. मी पावती म्हणणार नाही, साथ. तुम्ही त्याला प्रतिसाद द्या. एवढंच या निमित्तानं. आणि तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आयुष्यात तुम्ही अशीच प्रगती करत राहा. पिनाकराव मेटेला मी धन्यवाद देईन की कार्यक्रम म्हणजे गोपीनाथराव मुंड्यांच्या सत्काराचा कार्यक्रम, त्या परंपरेला साधणारा सगळं सुरुवात तुम्ही इथं कार्यक्रमामध्ये केली. कारण मराठवाडा आहे आमचा. मराठवाड्याची संस्कृती जपणं, परभणी, बीड, लातूर आणि शेवटी ते मुंडे देशमुखारी नाही सांभाळायचं, कोणी सांभाळायचं. आणि म्हणून या सगळ्या वातावरणाची निर्मिती जबरदस्त. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचा गायलेला पोवाडा, धन्यवाद दिले पाहिजे त्या गायकाला. उमा, एक वातावरणाची निर्मिती असते की अंगावरची शहारे उभे राहते. त्या काळामध्ये घेऊन जाणं, ह्या सगळ्या कार्यक्रमाची एक जबरदस्त उंची आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण गाठू शकलेले आहोत. मी अनेक सत्कार मूर्ती आहेत, सगळ्यांचाच उल्लेख वेळेअभावी मी करणार नाही, परंतु आमचे ठोंबरे एक मराठवाड्यातले खरे उद्योजक, कारण त्यांनी मांजरा उभा केला, ज्यांनी वैद्यनाथ कारखाना उभा केला, त्या क्षेत्रामध्ये एक प्रामाणिकपणाने काम करणारा आणि आज साखर धंद्यामध्ये नवे नवे उच्चांक निर्माण करण्याचं काम, नवे नवे प्रयोग करण्याचं काम ठोंबरे यांनी त्या भागामध्ये केलेलं आहे. आणि आज त्यांना मराठवाडा गौरव म्हणून आपण त्यांचा सत्कार केलाय. अतिशय योग्य आपण त्यांचा सत्कार करून त्यांच्या प्रती आपल्या सद्भावना आपण व्यक्त केलेल्या आहेत. चंद्रकांत कुलकर्णीचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला बरं वाटलं आणि परभणीकरांना सुद्धा दिलासा वाटेल, कारण तुम्ही काही उमेदवाराच्या शोधात असाल तर चंद्रकांत कुलकर्णी हे एक अतिशय चांगला उमेदवार असेल, एवढंच मी सांगेन तुम्हाला. परंतु चित्रपट क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये मराठवाडा कुठेही मागे नाही आहे. खरं म्हणजे मराठवाड्याच्या लोकांना संधी मिळत नाही आहे. मराठवाड्याच्या लोकांचा एक स्वभाव आहे, एक गुजरेपणा आहे. पुढे पुढे करण्याची फारशी सवय मराठवाड्याच्या लोकांना नाही आहे. त्यामुळं पुष्कळदा लोक त्याच्यामध्ये सगळी क्वालिटी असताना सुद्धा मागे पडतात. परंतु तुम्ही दाखवून दिलं की केवळ मराठीच नाही तर आता हिंदी चित्रपट सृष्टी सुद्धा गाजवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. मनपूर्वक मी तुमचंही अभिनंदन या ठिकाणी करू इच्छितोय. श्रद्धा बेलसरे ह्या आमच्या प्रसिद्धी विभागातल्या संचालक म्हणून काम करतायत, मराठवाड्यातल्या आहेत, धडपडणाऱ्या, कारण पुष्कळचे शासकीय अधिकारी सगळेच एवढं मनातनं काम करतात अशाचा भाग नाही आहे. परंतु आपली एक वेगळा ठसा लोकराज्याचा आज 4.5 लाखापर्यंत खप सरकारी मासिकाचा घेऊन पोहोचवणं एवढं सोपं काम नाही आहे. आणि त्या काळात मी बघितलंय की जी धडपड तुम्ही दाखवली, सगळ्यांना एकत्रित टीम वर्क लागतं त्याला, आणि सरकारच्या एका मासिकाचा खप 4.5 लाखापर्यंत जाऊ शकतो, हा एक नवा विक्रम तुम्ही नोंदवलाय. आणि म्हणून आज तुमचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी मनपूर्वक तुमचं या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितोय. कायगावकराबद्दल काय बोलावं आपण, कारण ते म्हणाले की माझा धंदा नाजूक आहे आणि तुम्ही अवजड उद्योगमंत्री आहात.
तेवढं काय अवजड आमचा उद्योग नाहीये. म्हणजे आमचा फार नाजूक उद्योग आहे, परंतु एक धडपड करणारा माणूस की ज्यांनी या क्षेत्रामध्ये नवे लोक तयार व्हावेत, त्यांना ट्रेनिंग मिळावं, त्यांचं अपग्रेडेशन व्हावं, त्यांना नवी टेक्नॉलॉजी कळावी, त्यांचं स्किल डेव्हलप व्हावं, या सगळ्या कामासाठी त्यांनी जो